टाकी आलेली आपली. तर आता काही चिंता नाही, आता याच्यावरच बनवणार आहे गॅसवर. पावसामुळं पारिजातकाला आता आहे ना फुलं यायला लागली, बघा पडतात त्याच्यावर. मस्त एवढी आलेली, खाली पण पडलेली. आणि आमच्या कैऱ्या सारख्या पडू राहिलेल्या आहेत, खूप कैऱ्या पडलेल्या. कृष्ण कमळाला खूप अशा कळ्या आलेल्या बघा. इथं आलेले ते आता फुलायचे. आता सकाळ सकाळी काही फुलून राहिलेले, तर दुपारी मस्त अशा फुलतात. आता गुलमोहर सुद्धा फुलन बरं का. हो हो, काय म्हणतो, काय म्हणतो? येतो रोज, हे घेणे रे, रोज येतो. हा हा, किती सुंदर दिसतंय कलर. गोकर्ण आणि चांदणीला बघा किती, इतकेच पूर्ण फुल असं भरलेलं आहे चांदणीचं झाड. इथे एकेकाळी एकदा वादळामध्ये पडलं होतं सगळंचं सगळं, पण पुन्हा मोठं झालं आहे आणि फुटलं पण आहे. हे पूर्ण फुलं आलेली आहे त्याला. या साईडला किती कैऱ्या पडल्या आहे, त्या पण पिकल्या पिकल्यासारख्या. सगळीकडंच जिथं पहा तिथं कैऱ्याच आहे. चांगली फुकणी होती, कुठे गेली काय न. चला आता सकाळ सकाळी पाणी ठेवलेलं आहे तापवायला. मस्त तर जाळ चांगलं झालं आहे, तापलं जाईल. आणि इकडं मी मस्त असा मनी प्लॅन्ट पण लावून दिलेला आहे. बाटली इथं पडलेली होती, म्हणजे ही बाटली याची आहे, ज्यूसची होती. तर म्हणजे संगमनेरला मी गेली होती त्यास ज्यूस घेतला होता, याचा दुधाचा मसाला काहीतरी होता. तर ती बाटली सहित मिळाली. म्हटलं याचा उपयोग आता हो राहिलेला आहे. याच्यामध्ये लावलं मी मनी प्लॅन्ट. आणि इकडं हे अक्षय तृतीयेला मागच्या वर्षीचं हे छोटंसं मडकं हे दिलं ठेवून, इथं पाणी बिणी भरलेलं आहे. चला सर्व घरं वगैरे झाडून सगळं इकडचा परिसर अगदी स्वच्छ करून टाकलेला आहे. अगदी सगळं चकचकीत चकचकीत. आणि ते आहे ना, आता ते जाळून देते मी. चला इकडं सगळा कचरा पण जाळून दिलेला आहे आणि सगळा मस्त परिसर आता छान दिसत आहे. चला छान क्लीन होम आणलेलं आहे ते प्रेस्टिजचं. तर मग तिच्या घरातलं जे होतं, हा पोछा आता मला दिलेला आहे तिने. आता मी फडक्याने न पुसता आता पोछाने पुसायचं. तिच्याकडं नवीन वस्तू आली का जुनी वस्तू मला होऊन जाते. आणि मला असं वाटलं कशाला उगीच तो पोछा जाऊ दे, आपल्या फडक्याने पुसता येईल. पण ज्या वेळेस मी पुसायला लागले ना, तर कानाकोपरा पुसला जात होता. मला वाटलं अरे वा, खूप छान आणि सोपं काम झालं. कारण मला ते प्रत्येक वस्तू ओढून काढावं लागायचं आणि मग पुसावं लागायचं. आणि कामही असं पटापटा होत होतं ना, की एकदाच फक्त भिजवलं की निम्मी फरची ते त्या पोछ्याने पुसून होत होती. तर असा हा पोछा तेव्हा घेतला होता तो 100 रुपयाला. तर चला तिने वापर केला आणि मी सुद्धा वापर करत आहे. तो पोछा खरेदी केलेला आहे, त्याची किंमत वसूल होतेच आहे. तर अगदी म्हणजे खरंच खूप सोपं वाटत होतं. चला आता घेते हे सर्व पुसून आणि त्याचबरोबर किचन पण पुसून घेणार आहे आणि बाहेरचा ओट्टा पण पुसून घेणार आहे.
चला, सर्व फरशा झाल्या आहे, किचनमधली झाली आणि इकडची पण झाली. आता पाणी तापलं आहे, आता पाणी उतरून घेते मी. चला, आपण सर्व हार्वेस्टिंग केलेलं आहे. कोथिंबीर जी मी कापून घेतलेली आहे, तर आता ही अशी दिसते. याला पाणी सोडते, ती सुकत चालली आहे बघा ना. आणि शिवाय पिवळी पडत चालली आहे, पाणीच नाही ना आता. चला, आता आपण काय करूया, याला पाण्यात ठेवूया. पिवळी ही भरपूर म्हणजे कापूनच आता ही कापलेलीच आहे. आणखीन थोडीशी बारीक चिरायची आहे. कोथिंबीर आता सर्व मी काय केली, पाण्यात छानपैकी भिजत घातली. त्याच्यातली माती बरीचशी निघाली, पुन्हा एकदा घातली आहे. आणि आता पुढं आपण जाऊया. कढीपत्ता खरंच छान आला बाई, नाहीतर आहे ना इतका खराब झाला होता तो. असं येतं बघा, अजिबात डाग नाही, डूग नाही, तर असे पांढरे डाग, ते घ्यावा वाटत नसायचा तो. आता भारी फुटला पण आहे. तर एवढा कढीपत्ता, एवढी कोथिंबीरी कशासाठी? तर आता काकांना आहे ना मी सकाळी खाण्यासाठी किंवा दुपारी खाण्यासाठी असं स्नॅक बनवते, काहीतरी बनवते. चला, काय बनवते आता कळालंच असेल तुम्हाला मी काय बनवते. आता चुलीवर नाही बनवणार, कारण आहे ना टाकी आलेली आपली, तर आता काही चिंता नाही. आता याच्यावरच बनवणार आहे, गॅसवर. गॅस खाली घेते आधी. आता हे सगळं धुवून पण घेते, सर्व हे धुते, ते धुते, सर्व तयारी करते आणि दाखवते काय बनवत आहे. तर चला, काय आता सांगते मी काय बनवते. रामबंधू चिवडा मसाला हे आणलेलं आहे, तर चिवडा बनवायचा आहे. ठीक आहे, हे मक्याचे पोहे आहे. कुठले गाडे हे सागरचे. तर चला, मी सगळी तयारी करते आणि मग दाखवते. हां, हे बघा, आता हे मुरमुरे आणले. हा मक्याचा चिवडा, मक्याचे पोहे. इकडे सगळी तयारी केलेली आहे. इकडे सगळं चिरून वगैरे ठेवलेलं आहे. आणि गॅस पण मी आता खाली घेतलेला आहे. चला, आता घेते करून. थोडं तेल टाकून मी आता आहे ना मुरमुरे सगळे भाजून घेते. ती पण थोडीशी हळद टाकून. चला, सगळे मुरमुरे आता झाले आहे भाजून. आता चिवडा आता तळून घेते. हा मक्याचा चिवडा कधीच आहे, ज्यावेळेस चीजकॉर्न बॉल केले होते ना, त्यावेळेस ते बरेचसे उरले होते. मग मी म्हटलं आता हे काहीतरी कारणे लावा, म्हणून काकांना मुरमुरे सांगितले. पण ज्यावेळेस हे तळत होते ना, त्यावेळेस मक्याच्या पोह्यापेक्षा मुरमुरेच जास्त वाटत होते. इकडे सगळं आता चिवडा जो आहे ना मक्याचा, तो सगळा तळून झालेला आहे. आता बाकीचं गॅसची टाकी आता गावात नाही मिळत, आता मिळते ती संगमनेरला. तर बहिणीचा मुलगा आला होता गाडी घेऊन, मग तो घेऊन आला. जरी भरून आणली ना तरी आता ही जपूनच वापरावी लागेल. शेंगदाणे आता मस्तपैकी तळून घेणार. असं गरम कमी आचेवर हे शेंगदाणे तळले ना मस्त असे कुरकुरीत होतात. आणि जर जास्त आळ जर धरली ना तर नुसतं काय होतं, ते जळाले जातं. चला, यांना काढते. आता टाकत आहे काजू. चला, आता शेवटचं राहिलं हे कढीपत्ता टाकते. मावला जशी बोंबीला आवडतं तसं तळलेलं मळलेलं. जसा वास आला ना तशी ती डायरेक्ट घरात आलेली आहे, मला दे. चला, कोथिंबीर आली आहे. आती आहे तळलेले मक्याचे पोहे. आता हे काय करते, मिक्स करून घेते मी. चला, आता याच्यात मसाला टाकून घेते छान आणि मीठ टाकून घेते. मिक्स करते, काही नंतर टाकते. आता तेलामध्ये मस्त मसाला टाकून आता मिक्स करून आता असं मस्त कुरकुरीत आणि चटपटीत असा आपला मकाच्या पोह्यांचा आणि मुरमुऱ्यांचा चिवडा झालेला आहे.
चला आता आपला अशा पद्धतीने चिवडा झालेला आहे आणि हा चिवडा काकणात नेऊन देते. चला मस्त पालकाची भाजी केलेली आहे आणि याच्यामध्ये काय मी केलेलं आहे, तेलामध्ये टॉमॅटो टाकले, मग त्याची पेस्ट बनवली, त्याच्यात हरभरा डाळ टाकली, त्याच्यानंतर मग शेंगदाणे हिरवी मिरचीचं वाटण टाकलं आणि मग ही चिरलेली जी पालक आहे ती आधी धुवून मग चिरून मग त्यामध्ये टाकली, मग मीठ टाकलं. तर अशा पद्धतीने आता ही पालकची भाजी याच्यातच शिजत आहे, काही वेगळं मी काही याचं शिजवलेलं नाही आहे. चला आता ही होती आणि आजचं वातावरण छान आहे. चला आजची माझी थाळी पालकाची भाजी, चपाती आणि शिरा. मस्त प्रसाद आपण जो सत्यनारायणच्या पूजेला जसा बनवतो अगदी त्याच पद्धतीने बनवलेला आहे. चला आता घ्यायचे जेवण करून आणि थोड्या वेळाने भेटूच. तेव्हा मुंगूस कसं चाललंय. हां